सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, लोकसभेची इलेक्शन आता संपलेले आहेत आणि विधानसभेच्या इलेक्शनचे वारे आता सुरू झालेले आहेत. प्रत्येक पक्षाच्या हायकमांडनं एक धास्ती घेतलेली आहे. ती धास्ती कोणाची तुम्हाला सहजच माहिती असेल की ती धास्ती कोणाची घेतलेली आहे. हो, ती धास्ती घेतलेली मराठ्यांची. अशा पद्धतीनं मराठ्यांची धास्ती घेतल्यानंतर लोकसभेला त्यांना ठेसा लागल्यानंतर विधानसभेला आपण तोंडावर पडू नये म्हणून त्यांनी पूर्व काळजी घेणं चालू केलेलं आहे. त्याला प्री प्लॅन म्हणतात. प्री प्लॅन त्यांनी सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीचं प्री प्लॅन करत असताना प्रत्येक हायकमांडनी त्यांच्या ज्युनियर लेवलचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत, त्यांचे जेवढे पण नेते मंडळी आहेत, त्यांना काही सजेशन्स देणं चालू केलं आहेत. ठीक आहे, तुम्ही इलेक्शन लढवा, निवडणुका लढवा, निवडूनसुद्धा या, पण त्याची एक मर्यादा असते, एक लिमिट असते की कशा पद्धतीनं इलेक्शनचं वातावरण तयार करायचं किंवा कशा पद्धतीनं प्रचार करायचा तो तुमचा विषय. पण तुम्ही प्रचार करत असताना, इलेक्शनच्या रणनीती आखत असताना, तुम्ही एखाद्या समाजाला डिवचत असताना तुम्ही एक विचार करायला हवा की तो समाज किती ताकदवर आहे. तुम्हाला लोकसभेमध्ये त्याची कल्पना आलीच असेल. होय, मी बोलत आहे सध्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना डिवचण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते, त्याबद्दल मी बोलत आहे. भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडनं काय सूचना केल्या, काय सूचना नाही केल्या, त्या त्यांचा अंतर्गत विषय. पण जेव्हा अमित शहानं मिटिंग घेतली, अमित शहाच्या मिटिंगनंतरच अशा पद्धतीचे वारे महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत की मनोज जरांगे पाटलाला विरोध तर कोणी करू शकत नाही. मनोज जरांगे पाटलाला दलित विरोध करत नाही, ओबीसी विरोध करत नाही, एससी विरोध करत नाही, किंवा हे सगळे लोक विरोध करून थकले असतील. त्यामध्ये एससी समाजाचा आणि मुस्लिम समाजाचा काहीच वाटा नाही आहे. ओबीसी समाजाचे काही नेते जे तुरळक पैशाच्या जोरावर चालतात, असे काही लोक यांना विरोध करून थकले. आता मनोज जरांगे पाटला तर कोणी काही वाकडं करू शकत नाही, म्हणून मनोज जरांगे पाटलाला फक्त मराठा समाजाच विरोध करू शकतो. म्हणून मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात अजून एक नवीन पद्धतीचा डाव टाकण्याचे प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. असे अगोदरसुद्धा डाव त्यांनी टाकले, पण ते डाव अयशस्वी झाले. ते बारसकरसारखा एक कुत्रा उभा केला होता, तो कुत्रा काही काळ टी व्हीवर दिसला आणि आता तो कोणत्या वेळात जाऊन बसला त्याचं त्यालाच माहीत. असे कितीतरी डाव मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विरोधात टाकण्याचं षडयंत्र या राज्य सरकारच्या वतीने केलं, किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आलं. आज आपण एका अशा माणसाबद्दल बोलणार आहोत की त्याच्या मालकाने तुकडा फेकला की कुत्रा कसा पळत जातो, तशाच पद्धतीनं हा कुत्रा आता सध्या भुकत आहे. थंबनेल बघून तर तुमच्या लक्षात आलं असं असेल की बार्शीचा आमदार राजेंद्र राऊत याचा बायोपिकल फादर कोण. आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते डिस्कस करणार आहोत. मुळात बायोपिकल फादर म्हणजे काय, हा एक प्रकारचा बापच असतो. जसे आपण बापाचं नाव लावतो ना, मध्यस्थी बापाचं नाव असतं, ती एक आपली ओळख आहोत, तो माणूस म्हणजे राजेंद्र राऊत. हा बार्शीचा आमदार आहे. आता याचा बायोपिकल फादर कोण, थंबनेलमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन मार्क म्हणून एक फोटो दिलेला आहे. तो फोटो कोणाचा तुमच्या लक्षातच आला असेल की ज्यांनी अखंड महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश केला, धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून अजूनही खुर्चीवर बसून आहे आणि त्याला कसल्याही पद्धतीची काही लाज वाटत नाही आणि परत महाराष्ट्राला पेटवण्याचं काम, महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं काम हा षडयंत्री माणूस करतो. तो माणूस कोणी तुमच्या लक्षात आलाच असेल. आता राजेंद्र राऊतचा तो बायोपिकल फादर कसा झाला आपण ते बघूया. मुळात राजेंद्र राऊत हा चालतो नारायण राणेच्या इशाऱ्यावर. नारायण राणेनं जो काही राजकीय स्टंट घेतला, तो राजकीय स्टंट ह्या माणसाला करायचा म्हणजे करायचाच. ते एक त्रिकालवादी सत्य आहे. जर नारायण राणेने एखादा स्टंट घेतला आणि हा स्टंट यांनी नाही घेतला तर ते असं कधी होणार नाही. नारायण राणे पूर्वी होता शिवसेनेमध्ये. ज्या नारायण राणेने शिवसेना सोडली तर नारायण राणेच्या पाठीमागच हा माणूस त्या पक्षात गेला ज्या पक्षात नारायण राणे गेला. नंतर नारायण राणे काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत झाला, परत शिवसेनेत गेला, परत त्यांनी स्वाभिमान नावाचं एक त्याचा स्वाभिमान नसलेला पक्ष स्थापन केला. जेव्हा नारायण राणेनं अशा पद्धतीचे स्टंट घेतले, त्याच पद्धतीनं स्टंट हे राजेंद्र राऊत यांनी घेतलेले आहेत. म्हणजे राजेंद्र राऊत सध्या कोणाच्या इशाऱ्यावर नाचतोय, नारायण राणेच्या. आणि नारायण राणे कोणाच्या इशाऱ्यावर नाचते हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नारायण राणे नाचतो देवेंद्र फडणवीस याच्या इशाऱ्यावर. म्हणजे राजेंद्र राऊत याचा बायोपिकल फादर दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात देवेंद्र फडणवीस आहे. आणि हे सगळं करून आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस याच्या माध्यमातून करणं चालू आहे. यासाठी लावून झाली, बारसकर उभा करून झाला, ओबीसी लोक उभा करून झाले. म्हणजे कशा पद्धतीनं जरांगे पाटील आणि मराठा समाजाला एकमेकांपासून दूर करता येईल त्याचे सगळे प्रयत्न देवेंद्र फडणवीस याच्या माध्यमातून करून झाल्याच्या नंतर आता परत एक नवीन प्रयत्न राजेंद्र राऊत याच्या माध्यमातून करण्यात आला. असे यांनी कितीही प्रयत्न केले तर मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना कधी दूर करणार नाही, हे सुद्धा यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मराठा समाज तर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेच. पण अजूनसुद्धा एक गोष्ट तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की काही न्यूज चॅनलवाले लोक असे आहेत की ते मराठा समाजाच्या मुळावर उठलेले आहेत. तुम्ही त्यात म्हणजे त्यांनासुद्धा आरक्षण मोडीत काढायचं आहे. जसं की तो NDTVचा राहुल कुलकर्णी, NDTVचा राहुल कुलकर्णी त्या अण्णासाहेब पाटील शिंदेला जाऊन प्रश्न विचारतो की तुम्हाला धमक्या वगैरे येतात का, तुम्हाला भीती नाही का वाटत. अरे ज्या म्हस्केला
राजेंद्र रोजेंनी मारहाण केली, त्याला किडनॅपिंग केलं, कधी त्याच्याकडे गेलात का राहुल कुलकर्णी तुम्ही? माझ्या प्रश्नाची उत्तर द्या बरं. तुम्ही जेव्हा व्हिडिओ टाकता किंवा तुम्ही न्यूज देता त्यावेळेस तुम्ही टायटल काय देतात की मराठा समाज वर्सेस मनोज जरांगे पाटील, मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांचं काही बिनसले का, मराठा समाज मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात, ह्या अशा पद्धतीचं थंबनेल देऊन तुम्ही काय करू इच्छिता? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अशा पद्धतीचे थंबनेल द्याल तर मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांची साथ सोडल? कदापि होणार नाही. तुमची नीतिमत्ता, सगळं काही तुमच्या मनातल्या गोष्टी मराठा समाजाने चांगल्या पद्धतीने ओळखल्या आहेत. मराठा समाजाच्या बाजूनं कोण उभं आहे, मराठा समाजाच्या विरोधात कोण उभं आहे, हे आम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील सारखा माणूस घरावर तुळशीपत्र ठेवून जेव्हा मराठा समाजाच्या हक्कासाठी अशा पद्धतीनं मैदानात येतो त्यावेळेस प्रश्नच उभा राहत नाही की आम्ही मनोज जरांगे पाटील यांची साथ सोडावी. आणि राहिला प्रश्न बार्शीच्या आमदाराचा, तर त्याला येणाऱ्या काळात आम्ही बघूनच घेऊ. मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही बार्शीकडे नक्कीच कूच करणार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, जास्तीत जास्त शेअर करा आणि बार्शीच्या लोकांपर्यंत जाऊ द्या, त्या नारायण राणेपर्यंत जाऊ द्या आणि त्या फडणवीसपर्यंत जाऊ द्या. जय शिवराय.